नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित जनसंवादाच्या कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे सभागृहात संपन्न झाला। नजीबुल्ला यांनी यावेळी नागरिकांचे विविध प्रश्न समजून घेतले, संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश दिले। शहरातील स्वच्छतेचा, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या, टॅक्स क्लस्टर यासारखे अनेक प्रश्न घेऊन या ठिकाणी नागरिक त्यांना भेटण्यासाठी आले होते। शहराचा विकास होत आहे, रस्ता रुंदीकरण होत असताना नागरिकांचं पुनर्वसन देखील तितकंच गरजेचं असल्याचं यावेळी नजीबुल्ला यांनी म्हटलं। लोकांना उद्ध्वस्त करून कोणत्याही प्रकारचं शहरीकरण होता कामा नये असं देखील यावेळी त्यांनी सांगितलं। आधी आमचं गटनेता कार्यालय उघडं होतं, पक्षाचं कार्यालय उघडं असल्यावर आम्ही एक ठराविक वेळ नागरिकांना भेटत होतो, पण बराच महिनाभरापासून कार्यालय बंद करण्यात आलंय महापालिकेमार्फत। नगरसेवक नगरसेविकांना समाजातली प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेत आपल्या ओळख म्हणून लोकांना मदत करणारी लोकांना बसण्याची कुठे जागा नाही आहे, म्हणून आम्ही प्रत्येक बुधवारी इथे एक जनसंवाद ठेवलाय। म्हणजे ठराविक वेळ लोकांना कळेल की बाबा आपण आपले प्रश्न मांडू शकतात, त्या पद्धतीने लोक आली आहे। आधीपासून अजितदादा यांच्या प्रेरित होऊन आम्ही लोकांना भेटीगाठी आम्हाला आवड आहे। तुम्ही बघितलं असेल महापालिकेचा संपुष्टात आली 3 मार्च 2022 नंतर पण आम्ही महापालिकेत कार्यरत होतो, आम्ही लोकांना भेटत होतो, लोकांचे प्रश्न सोडवत होतो आणि बरेचसे प्रश्न 7वा वेतन कर्मचाऱ्यांपासून सर्वांचे प्रश्न सोडवले। कार्यालय नसल्यावर इथे आम्ही एक हॉलची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे, त्या पद्धतीने नागरिक आपले आपले प्रश्न येतात, काम करण्याची आवड आहे, काम करत आलोय आणि करत राहतील आम्ही। यंदाच्या पावसाळ्यामध्ये ठाणे तुंबले तर ठाणे शहराचं प्रशासन याला जबाबदार असल्याची टीका शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केली आहे। 31 मेची डेडलाईनला अद्याप काहीच दिवस बाकी असून अधिक कामं अर्धवट आहे। त्यातच अर्ध ठाणं खोदून ठेवलं असून तलावांची झालेली दुरावस्था, कचऱ्याच्या समस्या, नालेसफाईची समस्या, घोडबंदर पट्ट्यात अपूर्ण असलेल्या कामांमुळे यंदाच्या पावसाळ्यात ठाणे तुंबलं तर याला प्रशासन जबाबदार असल्याची टीका माजी खासदार राजन विचारे यांनी केली। ठाणे महापालिकेच्या सुरू असलेल्या बेबंद कारभारावर राजन विचारे यांनी महापालिका आयुक्तांना चांगलंच धारेवर धरलं। ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात शिवसेना नेते राजन विचारे यांनी आयोजित केलेली बैठक काल रात्री उशिरापर्यंत सुरू होती। सदर बैठकीत तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील तलावांची झालेल्या दुरवस्थेसह शहरातील अपूर्ण असलेल्या कामांची यावेळेस पोलखोल करण्यात आली। आणि हे पावसाळ्यापूर्वी काम व्हायला पाहिजे होतं, परंतु ते झालेलं नाही। ते सुद्धा लवकरात लवकर करतो असं आश्वासन त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे। त्याचबरोबर जो मासुंदा तलाव आहे, या मासुंदा तलावाचं जे पाणी ओव्हरफ्लो जो आहे, मासुंदा तलाव भरल्यानंतर त्याचं जे पाणी आहे संपूर्ण रस्त्यावरती येतं, जो आपलं शिवाजी पथ आहे तलावपाळीच्या समोरचा, त्याचबरोबर बाजारपेठमध्ये पाणी त्या ठिकाणी तुमचं, त्यामुळे व्यापाऱ्यांचं सुद्धा नुकसान होतं। या संदर्भामध्ये एका ठिकाणी जो कलवट आहे तो अर्धवट अवस्थेत आहे, ते सुद्धा त्यांच्या निदर्शनास आणलं आणि त्या जे काही आपण अंडरग्राऊंड त्या ठिकाणी नाला जो बनवलेला आहे त्यातल्या कित्येक ठिकाणी अजून गाळ काढलेले नाहीत। त्याचबरोबर हे शहरातले जे प्रमुख नाले आहेत त्यातली फक्त 40 ते 45% कामं पूर्ण नाले सफाईची झालेली आहेत, जेणेकरून आज तुम्ही बघितलं असेल नाले सफाईची हातकी सफाई, म्हणजे ते वाट बघतात ठेकेदार की कधी मोठा पाऊस येतोय जेणेकरून ऑटोमॅटिकली हा नाला कसा साफ होईल या दृष्टिकोनातून जी हातकी चलाखी त्या ठिकाणी करायचं काम चालू आहे आणि ते सुद्धा बाब निदर्शनास आणली। आणि त्या संदर्भात सुद्धा 31 मे पूर्वी हे नाला, कारण 9 तारखेला मला वाटतं पाऊस येण्याची शक्यता आहे आणि म्हणून ही कामं 31 मे पर्यंत करण्यात यावी या दृष्टिकोनातून आपण सांगितलेलं आहे। स्टेशन रोड असेल किंवा आतला जो बाजारपेठ रस्ता असेल, या ठिकाणी सुद्धा वाहतूक कोंडी होते, लोकांना जायला सुद्धा फुटपाथवरती जागा नाही। अशा परिस्थितीमध्ये जे काय आज बेशिस्तपणा वाढलेला आहे फेरीवाल्यांचा, तो सुद्धा त्या ठिकाणी दूर करण्यासाठी सांगितलेला आहे।
CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाण्यातील टेंभी नाका परिसरात सोमवारी झालेल्या चॉपर हल्ल्याने ठाणे हादरला असून पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचं प्राथमिक दृष्ट्या निदर्शनास आलं. काही दिवसांपूर्वी सोहेल नावाच्या तरुणावर हल्ला झाला होता. हा हल्ला माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या मुलाने घडवून आणला असल्याचा आरोप सोहेलच्या कुटुंबियांचा होता आणि याच रागातनं सोमवारी सुधीर कोकाटे ज्या कार्यालयात बसतात त्या कार्यालयावर सोहेलची बहीण आफरीन जाब विचारायला गेली असता त्या ठिकाणी आफरीनसोबत आलेल्या गुंडाने चॉपर हल्ला केला असून संपूर्ण घटना CCTVमध्ये कैद झाली. ज्या कार्यालयात ही घटना घडली त्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काय झालं, तो सोहेल नावाचा मुलगा आहे, त्याला गायकर कुटुंबाच्या त्या दोघा भावांनी त्याला मारलं होतं. तर त्या खुन्नसवरती मुलगी आली होती तिथे. तिला वाटलं का, आणि तिने काय केलं, काही लोकांनी माझं मुलाचं नाव रोवण्यात आलं ते तिला वाटलं का मी तिला त्या गुन्हेगारांना मदत करतो. कोणता वडील मुलाला सांगेल का जाऊन मारामारी कर. त्या हिशोबाने ती आली आणि तिने तो हल्ला केलेला आहे माझ्या. आणि त्या मुलावर 19 गुन्हे आहेत. तो तडीपार आहे. त्यांनी त्या गायकरच्या त्या कुटुंबाच्या पोराला आधी मारलं होतं आधी, आणि त्या कुटुंबाच्या गायकरने त्यांना मारलं. त्यांचे ते मित्र होते पहिले. आमचा काही संबंध नाही. त्या मुलीचा आहे ना, ती आली होती माझ्याकडे. तिला लहानापासून मी ओळखतो. तिचे वडील माझे मित्र होते. त्या मुलीचं लग्न पण मी करून दिलेलं आहे. त्यांनी येऊन इथे जो सुधीर कोकाटे कुठे आहे अशी त्या आपलींनी विचारणा केली आणि तिच्याबरोबर 3-4 कोणतरी पट्टी बांधलेले गुंड प्रवृत्तीची लोकं होती आणि त्यांनी येऊन आमच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला केला. म्हणजे आज आम्ही इथे सामाजिक काम करतो. आमचे नगरसेवक सुधीर कोकाटे सामाजिक काम करतात. रात्री 2 वाजता असो, 1 वाजता असो, मी असेल, तो असेल, आम्ही रात्री अपरात्री सिव्हिल हॉस्पिटल असेल, कोणाचा काही समस्या असेल तर आम्ही रात्री अपरात्री बाहेर पडत असतो. असं असताना आमच्या नगरसेवकांवरती हल्ला होतो हे म्हणजे हा भ्याड हल्ला आहे. आणि सुधीरनी त्यांना मदत केली आहे, पूर्णपणे त्यांच्या कुटुंबाला मदत केलेली आहे. त्या मुलाला पण आम्ही जाऊन बघून आलो की बाबा काय प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांगा, आपण काहीतरी मदत करू. असं असतानासुद्धा एका नशेडी ती मुलगी आहे आणि ती खुल्लेआम आता राजरोसपणे फिरत असते. अशा प्रवृत्तीच्या लोकांना पोलिसांनी वेळीच आवर घालावा. भारतीय सैन्य दलाला मानवंदना देऊन सर्व भारतीय सदैव त्यांच्या सोबतच आहेत आणि त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून जरा
याद करो कुर्बानी तिरंगी पदयात्रा ठाणे शहरामध्ये काढण्यात आली। यावेळी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला तसंच तलावपाळ येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला व उपस्थितांनी यावेळेस अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात केली। या प्रसंगी भारतीय तिरंगा ध्वज हातात घेऊन जय जवान जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणा यावेळेस देण्यात आल्या। या पदयात्रेचं ठाणे स्टेशन ते संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून यावेळेस श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळेस बोलताना विक्रांत चव्हाण यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या काळात देशाचा खऱ्या अर्थाने विकास झाला। याच कालावधीमध्ये भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं। या युद्धामध्ये भारतीय सैन्याने विजय मिळवला। विजय युद्धाच्या घटनांचा परामर्श घेतला आणि भारताने पाकिस्तानला कसं पराभूत केलं याची माहिती देखील यावेळेस त्यांनी दिली। पहलगामच्या दुर्दैवी घटनेत नाहक बळी गेलेल्या पर्यटक आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून शहीद झालेले सैनिक यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। पाकिस्तानने पहलगाममध्ये जे आपले नागरिक निष्पाप मारले त्यानंतर जो युद्धाचं स्वरूप आलं होतं, त्या युद्धामध्ये आपल्या सैन्याने जो हल्ला केला पाकिस्तानवरती त्याच्या समर्थनार्थ आणि जे पहलगाममध्ये आपले नागरिक वारले गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, तसेच सैनिक जे आपले ह्या युद्धामध्ये मृत्यू पावले यांच्यासाठी त्यांच्या श्रद्धांजली त्यांना अर्पण करण्यासाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने सर्वांना निर्देश दिले। देशभरात सर्व जिल्हा काँग्रेस कमिट्यांनी तिरंगा यात्रा काढायची आपल्या शहरातून आणि लोकांना एकत्र करून आपला देश एकसंघ राहण्यासाठी जरा याद करो कुर्बानी ह्या शीर्षकाखाली ही रॅली काढायची आहे। एका थोर पुरुषाच्या ह्याला पुतळ्याला हार घालून ही रॅली करायची आणि त्याच्याच अनुषंगाने आम्ही ही आज रॅली आयोजित केलेली आहे। तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून। आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय। अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।